नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत जे आपलं औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी जे खंडपीठ आहे, तेथे ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रेटर पदांसाठीची भरती या ठिकाणी निघालेली आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकतं, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो, याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी संपूर्ण काय मेन्शन आहे डिटेलमध्ये. तर आत्ता आपण वन बाय वन पाहूया. तर मित्रांनो, पोस्टचं नाव असणार आहे ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रेटर. या ठिकाणी जर आपण वेतनमान पाहिलं तर बेसिक पे तुम्हाला मिळणार आहे 49,100 रुपये. साधारणतः 17,000 रुपये पगार या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो. ओके. तर तुमचं जॉब लोकेशन असणार आहे औरंगाबाद, ज्यालाच की आता 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 आपण छत्रपती संभाजी महाराज नगर या नावाने ओळखतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया. तर मित्रांनो, ज्यांचं वय हे 18 ते 38 वर्षामध्ये आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओबीसीवाल्यांना 3 वर्षाची सूट आहे आणि SC ST वाल्यांना 5 वर्षाची सूट या ठिकाणी मिळेल. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पाहिलं शैक्षणिक पात्रतेमध्ये तर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके. परंतु तुम्हाला इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा गुजराती ह्या भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्यांची डिग्री ही लॉमध्ये झालेली आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे बाकीचे विद्यार्थी पण या ठिकाणी अप्लाय करू शकतात. कॉम्पिटिशन राहील. ओके. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हिंदी इंग्लिश लँग्वेजचं कंपल्सरी येणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला हिंदी, मराठी, गुजराती आणि कोकणी ह्या 4 भाषांपैकी कुठल्याही 2 भाषा येत असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. यानंतर तुमच्याकडे कम्प्युटर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. तुम्हाला MS ऑफिस, मायक्रोसॉफ्ट, एक्सेल संपूर्ण नॉलेज पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडं MSc IT वगैरे एखादं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असल्याबद्दल. ओके. त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्यावरती कुठली केस असेल, ओके, कोणताही फौजदारी गुन्हा तुमच्या विरुद्ध असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही आहे. टेस्ट जर आपण पाहिली तर मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला एक स्क्रीनिंग टेस्ट द्यायची 100 मार्काची. त्यानंतर तुमची व्हायवा होणार आहे, ज्याला की आपण तोंडी किंवा मौखिक परीक्षा या नावाने ओळखतो. स्क्रीनिंग टेस्टमध्ये 100 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे. 3 तासाचा हा पेपर असेल. यामध्ये इंग्लिश ग्रामरसाठी 30 मार्क आहेत. एसे रायटिंग म्हणजेच निबंध लेखनासाठी 20 मार्क आहेत. लेटर रायटिंग म्हणजेच पत्रलेखनामध्ये 10 मार्क आहेत. ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू द एनी ऑफ द फॉलोइंग लँग्वेज म्हणजे इंग्लिशला तुम्हाला हिंदी किंवा मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे पॅसेजला, त्याला या ठिकाणी 40 मार्क असणार आहे. अशा 50 मार्कांसाठी तुम्हाला पासिंग गुण असणार आहे. मिनिमम 50 मार्क पडले पाहिजे 100 पैकी, हे लक्षात ठेवायचं आहे. व्हायवा जर आपण पाहिली, व्हायवा होकॅ, ओके. व्हायवा बेसिकली मौखिक चाचणी असते या ठिकाणी मित्रांनो. 20 मार्काची तुमची तोंडी परीक्षा या ठिकाणी घेतली जाईल. त्यानंतर इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू. ओके. त्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर प्रोसिड्यूर म्हणजे फी कशी आहे, किती फी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 200 रुपये तुमची रजिस्ट्रेशन फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. फी कमी आहे, फॉर्म भरू शकता तुम्ही, याच्यासाठी पण भरा आणि जी क्लर्कची पोस्टिंग आहे त्यासाठी पण तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. ओके. तुम्हाला 29/5/2025 म्हणजे 29 मेच्या अगोदर या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जर आपण या ठिकाणी जागा पाहिल्या तर मित्रांनो, जागा थोड्याशा कमी आहेत. 7च जागांसाठीची ही भरती होणार आहे, पण तुम्हाला फॉर्म भरायचा नक्की. ओके. काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.